तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या कलेक्टर गुरुच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. आजचं आपलं हे 79 नंबरचं लेक्चर आहे. 79 नंबरचं लेक्चर आहे, ज्याच्यामध्ये आज आपण स्टार्ट करतो आहे आपल्या एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक, आणि तो म्हणजे हेल्थ अँड डिसीजेस. हेल्थ अँड डिसीजेस नंतर ॲक्च्युली आपल्याला कंप्लीट करायचं आहे. आपण एक लेक्चर आधी सगळ्यात आधी रिव्हिजन लेक्चर घेऊयात, आणि त्यानंतर अजून महत्त्वाचं म्हणजे फक्त मायक्रोन्यूट्रियंट आणि मायक्रो ऑर्गॅनिझम्स हा वाला एक पार्ट आपला बाकी आहे, की जो आपण हेल्थ आणि डिसीजेसच्या नंतर घेणार आहोत. ठीक आहे, की ज्याच्यावरती प्रश्न विचारतात. त्याआधी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची, की जरी तुम्ही प्रिपेअर करताय, आपल्या थोड्या नोट्स लेट मिळत आहेत तुम्हाला, सो त्याच्याबद्दल हेच सांगेन की 10वीपर्यंतचे जे स्टेट बोर्ड आहे ते आत्ता जोवर तुम्हाला सगळ्या टॉपिक्सच्या नोट्स नाही मिळत आहेत तोपर्यंत ते व्यवस्थित टॉपिक वाचा. व्यवस्थितपणे जे काही ब्लॉक्स आहेत ते, त्यानंतर मायक्रो ऑर्गॅनिझम्सवाला पार्ट आहे. केमिस्ट्री आणि फिजिक्सच्या बाबतीत सांगायचं झालं तर थोडेसे ॲप्लिकेशन बेस्ड जे प्रश्न आहेत ना ते थोडेसे जास्त करण्याचा प्रयत्न करा, की ज्याच्यामध्ये नाही का, म्हणजे सोलार सेल आहे, सोलार सेल कोणत्या मेकॅनिझमवरती चालते, किंवा त्याच्यानंतर असे जे काही इतर जसं की ऑप्टिकल फायबर आहे, ऑप्टिकल फायबरमध्ये कोणते महत्त्वाचे हे असतात. त्यानंतर काही एक नाही का जनरल केमिस्ट्रीमध्ये तुम्ही हे कराल की प्लास्टिकच्या टाईप्स कोणते कोणते आहेत, तुम्हाला त्याच्यावरती एक चार्ट सगळे दिलेले आहेत. तुम्हाला मायक्रो ऑर्गॅनिझम्सवरती दिला आहे, मायक्रोन्यूट्रियंटवरती एक 12च्या बुकमध्ये दिलेला आहे. तो व्यवस्थितपणे प्रिपेअर करा, कारण त्याचे नेहमी डिफिशियन्सी सिम्टम्स विचारले जातात, आणि लास्टच्या या मला वाटतं 19 वगैरेच्या एक्झाममध्ये आपल्याला त्याचे जे काही इलिमेंट होते त्या इलिमेंटचे कन्स्टिट्युएंट विचारलेले होते. असे जे काही महत्त्वाचे पार्ट आहेत ना, जास्त करून केमिस्ट्री आणि फिजिक्सवरती ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन विचारले जातात जास्त, कारण फक्त असे काही ठराविक टॉपिक आहे ज्याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. जसं की साऊंड आहे, त्यानंतर लाईट आहे, जे आपण इन डिटेलमध्ये अभ्यासलेले आहेत. आणि इतर जर का कुठे जे काही 5-6 प्रश्न असतात त्याच्यावरती सगळे प्रश्न, ज्या काही फॉर एक्झाम्पल सॅटेलाईट आहे, मग कोणते सॅटेलाईट आपण कशासाठी वापरतो हे तर मी सांगितलेलंच आहे. पण तरीसुद्धा 10वीच्या स्टेट बोर्डमध्ये एक लास्टला टॉपिक आहे, मला वाटते, मला त्याचं नाव नाही आठवत आहे, पण लास्टवाला जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये सॅटेलाईटवाला पार्ट जो आहे तो अतिशय व्यवस्थितपणे एक्सप्लेन केलेला आहे. काही पेपर्स असे आहेत, जर का 2019चा वगैरे पेपर आपण पाहिला तर एका पेपरमध्ये 2-2 प्रश्न हे फक्त त्या सॅटेलाईटशी रिलेटेड आलेले आहेत. सो असे जे टॉपिक आहे ते 10वीपर्यंतचा कोणताही असा चॅप्टर सोडू नका, की ॲटलिस्ट 9वी-10वीचा तरी, की ज्याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. मायक्रो ऑर्गॅनिझम असेल, सूक्ष्मजीव असतील, उपद्रवी असतील किंवा ते असतील, ठीक आहे. सो तोपर्यंत ते रीड करत राहा व्यवस्थितपणे, त्या एकाने का टचमध्ये राहा प्रत्येक टॉपिकच्या, जेणेकरून त्याच्यावर जरी एखादा प्रश्न आला तरी तो आपल्याला सॉल्व करता येईल. आजचा टॉपिक आहे आपला हेल्थ आणि डिसीजेस. हेल्थ आणि डिसीजेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपण सुरू करतोय, की सगळ्यात आधी हेल्थ म्हणजे काय तिथून. हेल्थ म्हणजे काय आहे, ज्याला आपण आरोग्य असं म्हणतो आहे, बरोबर. हेल्थची डेफिनेशन आपण जनरली कशी करतो, अशी कोणतीच एक स्पेसिफिक डेफिनेशन आपण हेल्थची किंवा आरोग्याची करू शकत नाही. म्हणजे आपण असं म्हणू शकतो का मग, की हेल्थ म्हणजे अब्सेन्स ऑफ डिसीज, अब्सेन्स ऑफ डिसीज म्हणजेच आरोग्य म्हणजे फक्त कोणत्या तरी रोगाचा अभाव असणं, हे होतं का? रोगाचा अभाव तर नाही. हेल्थ या डेफिनेशनमध्ये इन्क्लूड होतात 3 टर्म. किती हेल्थ आपले असायला हवी? पहिली फिजिकल, त्याचबरोबर मेंटल, आणि त्याचबरोबर सोशल आहे. या जेव्हा सोशल वेलबिंग, ठीक आहे, या सगळ्याला आपण एकत्रितपणे काय म्हणतो? हेल्थ. आता मग ही हेल्थ जी आहे, किंवा फॉर एक्झाम्पल जर का सांगायचं झालं तर आपला संपर्क दिवसभरामध्ये असंख्य अशा काही डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझमशी येत असतो. म्हणजे काही बॅक्टेरिया जो सोबत येतोय, पॅथोजेन सोबत येतोय, किंवा इतर असे काही अनेक घटक आहेत की ज्याची एखाद्याला अलर्जी असू शकते, एखाद्याला ती नसते सुद्धा. फॉर एक्झाम्पल आपण जर का एखादा परफ्यूम यूज करतोय, त्या परफ्यूमची ॲलर्जी आपल्याला नाही आहे, पण जर का इतर कोणती व्यक्ती आहे समोरची त्याला त्याची ॲलर्जी असू शकते, मग त्याला लगेच सर्दी होते, शिंका येत आहेत, हा झाला ॲलर्जिक फॅक्टर. काहींना इव्हन फुलांचा स्मेल घेतला म्हणजे पोलन ग्रेन्सची सुद्धा त्यांना ॲलर्जी असते आहे, बरोबर. मग ज्या काही ठिकाणी आपण जातो त्या प्रत्येक ठिकाणी एवढ्या जर का मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्या संपर्कामध्ये आपण येतोय, मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे मला इथे म्हणायचं आहे की काही पॅथोजेन असतील, बॅक्टेरिया असतील, किंवा
किंवा व्हायरसेस असतील किंवा आपण जे काही अन्न खातोय ते त्या अन्नातून, जसं की आपल्याला टायफॉईड वगैरे होतं, त्याचं इन्फेक्शन आपल्याला फूडमधून होतं. मग अशा पद्धतीने त्या एका ठिकाणचं फूड खाल्ल्यानंतर सगळेच जण इन्फेक्टेड होत आहेत असं होत नसतं, आहे बरोबर. त्याचं पण एक रिझन आहे, ती म्हणजे आपली इम्युन सिस्टीम किंवा इम्युनिटी, आहे बरोबर. डिसीज तर कळालं, किंवा डिसीज म्हणजे आपण असं पण म्हणू शकतो की एखादा असा फॅक्टर की एखादी ठराविक अशी कंडिशन की जे आपल्या शरीराच्या एखाद्या भागावरती किंवा संपूर्ण शरीरामध्ये काहीतरी एक नकारात्मक असा परिणाम घडवून आणते. डिसीज म्हणजे मी असं म्हणाले की एखादी अशी कोणतीही कंडिशन की जी एकतर आपल्या संपूर्ण शरीराचा किंवा शरीराच्या एखाद्या भागावर, एखाद्या पार्टवरती एक नकारात्मक परिणाम घडवून आणते. एखादा नकारात्मक परिणाम घडवून आणते. आणि अशी जी काही ॲबनॉर्मल कंडिशन असते की ज्याच्यामुळे आपल्या शरीराच्या म्हणा किंवा जो काही पार्ट आपल्या त्याच्यामुळे इन्फेक्ट झालेला आहे त्याचं स्ट्रक्चर असं नाही म्हणू शकत आपण, त्याची रचना असेल किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचे फंक्शन्स असतील, त्यांच्या कार्यामध्ये काहीतरी बिघाड घडून येतो, आहे बरोबर. त्यांची कार्य असतील, यांच्यामध्ये काही ना काहीतरी निगेटिव्ह परिणाम होतोय, काही त्यांच्या कार्यामध्ये बिघाड होतोय, अडथळे निर्माण होत आहेत. अशी जी ॲबनॉर्मल कंडिशन आहे ज्याच्यामुळे सांगितलं मी तुम्हाला, एखाद्या सजीवाच्या शरीरावरती किंवा शरीराच्या एखाद्या पार्टवरती काहीतरी नकारात्मक परिणाम घडून येतोय, त्याला आपण डिसीज असं म्हणतो, आहे बरोबर. मग जसं की मी तुम्हाला आत्ता एक्झाम्पल दिलं की आपण दिवसभरामध्ये असंख्य अशा बॅक्टेरिया असतील किंवा पॅथोजेन असतील, आहे बरोबर. बॅक्टेरिया म्हणजे आपण म्हणतो जीवाणू, काही व्हायरसेस असतील, विषाणू, त्याचबरोबर काही पॅथोजेन्स असतात. पॅथोजेन म्हणजे डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम, आहे बरोबर. असे असंख्य असतात. इव्हन आपण असं नाही म्हणू शकत की इन्फेक्शन आपल्याला यांच्यापासूनच होईल फक्त, की एखाद्या बॅक्टेरियाच्या कॉन्टॅक्टमध्ये आपण आलो, व्हायरसच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो, नाही. आपण कोणतंही एखादं फूड खातोय, आहे बरोबर, की जे जास्त काळासाठी उघडं आहे किंवा त्याच्यावरती मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा अटॅक झाला आहे, तर त्या फूडच्या थ्रूसुद्धा होऊ शकते. ड्रिंकिंग वॉटर आहे, एखादं अशुद्ध पाणी आहे बरोबर, त्याच्या थ्रू आपल्याला होऊ शकते. किंवा असे अनेक रिझन्स आहेत, तर त्याच्यामुळे आपल्याला डिसीज म्हणण्यापेक्षा कोणत्या ना कोणत्या तरी इन्फेक्शन होऊ शकतं. मग हे जे इन्फेक्शियस फॅक्टर्स आहेत आपल्याला, ज्यांच्यामुळे इन्फेक्शन होऊ शकतं, इन्फेक्शियस फॅक्टर, असे काही फॅक्टर्स असतात की ज्यांच्यामुळे आपल्याला एखादं इन्फेक्शन होऊ शकतं. फॉर एक्झाम्पल, सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं, बॅक्टेरिया असू शकतात, जीवाणू असू शकतात, किंवा व्हायरसेस असतात, विषाणू असतात, किंवा काही पॅथोजेन असतील, किंवा फूड, अन्न असेल. आपल्याला काही खाल्ल्यानंतर एखाद्या फूडची अलर्जी असते, एखाद्याला म्हणजे जे काही आपण खातोय ते प्रत्येकाला सूट होईल असं नाही. का? कारण त्याचं एक रिझन आहे, ते म्हणजे इम्युनिटी, जे आपण पुढे डिस्कस करणार आहोत. फूड म्हटलं मी, त्यानंतर वॉटर म्हटलं, ड्रिंकिंग वॉटर, पिण्याचं पाणी असेल, किंवा काहींना पोलन ग्रेन्स म्हणजे फुलांमध्ये असलेले जे पोलन ग्रेन्स असतात, काहींना त्याच्या स्मेलपासून सुद्धा ॲलर्जी होते, शिंका येणं, सर्दी येणं वगैरे वगैरे. मग प्रत्येकालाच त्याच्यापासून ते इन्फेक्शन होतं आहे असं नसतं. त्याचं एक रिझन असतं महत्त्वाचं, ते म्हणजे इम्युनिटी. इम्युनिटी, जिलाच आपण रोगप्रतिकार क्षमता असं म्हणतो, किंवा रोगप्रतिकार शक्ती म्हणजे इम्युनिटी. ही प्रत्येकाची वेगवेगळ्या प्रकारची असते, आहे बरोबर. आता या इम्युनिटीचे सुद्धा प्रकार आहेत, ठीक आहे. मग मी जेव्हा आता तुम्हाला म्हणाले की यांच्यापासून आपल्याला इन्फेक्शन होतं आहे, मग तेव्हा ते इन्फेक्शन झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या शरीरातली एक सिस्टीम ॲक्टिव्ह होते की जी त्या इन्फेक्शनला रेजिस्ट करण्याचं काम करते.
त्या सिस्टीमला आपण म्हणतो इम्यून सिस्टीम आहे, बरोबर. एखादं इन्फेक्शन आपल्याला झालं, ते डिटेक्ट झालं, ते आपल्या इम्यून सिस्टीमकडून ओळखलं गेलं की नाही आता इन्फेक्शन होतं आहे, आपल्या शरीराच्या कोणत्या तरी एखाद्या फंक्शनमध्ये बिघाड निर्माण होतो आहे, अडथळा येतो आहे, अशा वेळेस सगळ्यात पहिल्यांदा फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स, सगळ्यात आधी जी काही ॲक्टिव्ह होते सिस्टीम त्या इन्फेक्शनच्या विरुद्ध लढण्यासाठी, तिला आपण म्हणतोय इम्यून सिस्टीम आहे, बरोबर. आणि ही इम्यून सिस्टीम प्रत्येक सजीवाला प्रोव्हाइड करत असते इम्युनिटी किंवा रोगप्रतिकार शक्ती. आणि ती रोगप्रतिकारक शक्ती प्रत्येक सजीवाची, प्रत्येक मानवाची सारखी असेल गरजेचं नाही आहे. प्रत्येकाची ती डिफरंट असते, त्याचेसुद्धा रिझन्स असतात. फॉर एक्झाम्पल जसं की सगळ्यात महत्त्वाचं रिझन म्हणजे हायजीन आहे, बरोबर. मग ते हायजीन पर्सनल असेल, कम्युनिटी हायजीन असेल, कोणत्या प्रकारचं आपण ड्रिंकिंग वॉटर, कोणत्या पद्धतीचं फूड आपण खातोय, आपला फिजिकल फिटनेस कसा आहे, ही सुद्धा गोष्ट फिजिकल फिटनेस, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या या हायजीनवरती किंवा एखाद्या इन्फेक्शनपासून किंवा आपली जी इम्युनिटी असते त्याला एफेक्ट करत असतात आहे, बरोबर. लक्षात येते. हायजीन मी म्हणाले पर्सनल आहे, कम्युनिटी हायजीन आहे, त्याचबरोबर फिजिकल फिटनेस आहे, आपलं डाएट आहे, बरोबर आहे. हायजेनिक डाएट आहे आपलं सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट. हायजेनिक डाएट सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट. या सगळ्या फॅक्टर्सवरती डिपेंड करते की एखाद्या सजीवाची इम्युनिटी काय असेल किंवा किती म्हणजे त्याची इम्युनिटी किती आहे, किती त्याची रोगप्रतिकार शक्ती आहे, तो कोणत्या कोणत्या इन्फेक्शन विरुद्ध लढू शकतो, याला आपण म्हणतो इम्युनिटी. ही इम्युनिटी ही टर्म सगळ्यात पहिल्यांदा स्टार्ट केली ती म्हणजे एडवर्ड जेन्नर यांनी. सगळ्यात पहिल्यांदा स्टार्ट केली एडवर्ड जेन्नर या सायंटिस्टनी, की ज्यांनी एक वॅक्सिन सुरू केलं. त्या वॅक्सिनला आपण म्हणतो काउपॉक्स वॅक्सिन. काउपॉक्स वॅक्सिन इम्युनिटी, की ज्याच्यामध्ये स्मॉलपॉक्स या डिसीज विरुद्ध लढण्यासाठी, रेजिस्टन्स निर्माण करण्यासाठी काउपॉक्स ही वॅक्सिन निर्माण करण्यात आली एडवर्ड जेन्नर या सायंटिस्टकडून, की ज्यांनी सगळ्यात पहिल्यांदा इम्युनिटी ही टर्म स्टार्ट केली किंवा ज्यांनी सगळ्यात पहिल्यांदा इम्युनिटी ही टर्म दिली आपल्याला आहे, बरोबर. की ज्यांनी काउपॉक्स वॅक्सिन डेव्हलप केली स्मॉलपॉक्सच्या विरोधात. ठीक आहे, इथंपर्यंत क्लिअर. नंतरचा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे की नेमकी आता इम्युनिटी म्हणजे काय, इम्युनिटीचे टाईप्स कोणते. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट की इम्युनिटी कोणत्या कोणत्या प्रकारची असते आणि तिचे टाईप्स कोणते कोणते असतात. जसं की मी आत्ता म्हणाले इम्युनिटी, रोगप्रतिकारक क्षमता, हा वर्ड आला इम्युनिस या शब्दापासून. हा वर्ड आला इम्युनिस या शब्दापासून आणि या इम्युनिसचा अर्थ होतो फ्रीडम किंवा आपण म्हणतो ना फ्रीडम किंवा फ्री असणं आहे, बरोबर. एक्झेम्प्ट म्हणजे आपण म्हणतो ना की तिला फ्रीडम आहे फुल, की ती काय करू शकते, कोणत्याही एखाद्या इन्फेक्शन विरुद्ध किंवा कोणत्याही एखाद्या इन्फेक्शियस फॅक्टर आहे त्या फॅक्टरच्या विरुद्ध ती काय करू शकते, त्याला रेजिस्ट करू शकते एखादं इन्फेक्शन करण्यापासून. याचा अर्थ होतो इम्युनिसचा फ्रीडम. म्हणजे असं कोणतंही मेकॅनिझम आहे, असं डिफेन्स मेकॅनिझम ॲक्टिव्ह करणं. सगळ्यात सोपं लक्षात ठेवा, ऑल टाईप्स ऑफ डिफेन्स मेकॅनिझम. ठीक आहे, की जी ॲक्टिव्ह करते डिफेन्स मेकॅनिझम कोणाच्या विरुद्ध, इन्फेक्शियस जे काही फॅक्टर्स आहेत जे मी तुम्हाला इकडे सांगितले, बॅक्टेरिया, व्हायरसेस, पोलन ग्रेन्स आहेत, एक्सेट्रा एक्सेट्रा, ते डिपेंड करतं ऑर्गॅनिझम टू ऑर्गॅनिझम आहे. इथंपर्यंत क्लिअर. ही म्हणजे झाली इम्युनिटी. ही जी इम्युनिटी आहे त्या इम्युन सिस्टीममधला, आपल्या इम्युन सिस्टीमचा सगळ्यात महत्त्वाचा एक गुणधर्म आपण म्हणूयात किंवा सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टर हे आहे, सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म हा आहे की इम्युन सिस्टीम जी आहे प्रत्येक सजीवाची, ती आयडेंटिफाय करू शकते किंवा आपण म्हणू शकतो रिकग्नाइज करू शकते. कशामध्ये, सेल्फ अँड नॉन सेल्फ सेल्स आहे, बरोबर. म्हणजे सेल्फ म्हणजे मला इथे असं म्हणायचं आहे ओन बॉडी सेल्स, आणि नॉन सेल्फ म्हणजेच फॉरेन सेल्स.
फॉरेन सेल्स. येते इथे लक्षात. इम्युनिटी म्हणजे आपण म्हणालो ऑल टाईप्स ऑफ डिफेन्स मेकॅनिझम. कोणतंही इन्फेक्शन होऊ द्यात, सगळ्यात पहिल्यांदा ॲक्टिव्ह होईल ती आहे इम्युन सिस्टीम. इम्युन सिस्टीम जो रिस्पॉन्स जारी करेल आहे बरोबर, त्याला आपण म्हणतो इम्युनिटी. हा इम्युनिटी वर्ड आला इम्युनिस या शब्दापासून. सगळ्यात पहिल्यांदा इम्युनिटी ही टर्म दिली काउपॉक्स हे वॅक्सिन डिस्कवर करून स्मॉलपॉक्स विरोधात एडवर्ड जेन्नर या सायंटिस्टने. आणि याचा इम्युनिटीचा अर्थ होतो फ्रीडम आहे बरोबर, किंवा एक्झेम्प्ट असा सुद्धा याचा अर्थ होतो. एक्झेम्प्ट आहे बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या इम्युन सिस्टीमचं कॅरेक्टर असं की ती कोणत्या सेल्स स्वतःच्या शरीरातल्या आहेत आणि कोणत्या सेल्स फॉरेन सेल्स आहेत, म्हणजे बाहेरून आलेल्या सेल्स आहेत की ज्यांच्यापासून आपल्या शरीराला धोका आहे, त्यांच्या विरुद्ध तिला काम करायचं आहे. हे यांचं ती रिकग्निशन करू शकते, ती त्यांना ओळखू शकते, आयडेंटिफाय करू शकते. अशी पॉवर असते आपल्या इम्युन सिस्टीमकडे आहे बरोबर. मग ही इम्युन सिस्टीम जी आहे ती 3 प्रकारचा रिस्पॉन्स जारी करते आहे बरोबर. इम्युन रिस्पॉन्स, इम्युन रिस्पॉन्स हा जो इम्युन रिस्पॉन्स आहे तो 3 प्रकारचा असतो, 3 फेजेसच्या फॉर्ममध्ये असतो. सगळ्यात पहिली जी फेज आहे ती आहे रिकग्निशन फेज. सगळ्यात पहिली फेज आहे ती आहे रिकग्निशन फेज. म्हणजे काय करायचं, कोणताही एखादा फॉरेन पार्टिकल आहे तर त्याला डिटेक्ट करणं, आधी त्याला ओळखणं, आधी त्याला शोधायचं आहे, त्याला रिकग्नाइज करायचं आहे. दुसरी जी फेज आहे ती दुसरी फेज आहे ॲक्टिवेशन फेज. ही झाली फर्स्ट फेज, दुसरी झाली ॲक्टिवेशन फेज. ॲक्टिवेशन फेज काय आहे, डिटेक्ट केलं इम्युन सिस्टीमला, इम्युनिटी लगेच ॲक्टिवेट करणं त्या फॉरेन पार्टिकलच्या विरोधात आहे बरोबर. ॲक्टिव्ह करणं आहे बरोबर. ॲक्टिवेट होतात, इम्युन सिस्टीम ॲक्टिव्ह होते, इम्युनिटी ॲक्टिव्ह होते. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची फेज आहे ती म्हणजे इफेक्टर फेज. तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची जी फेज आहे ती आहे इफेक्टर फेज. सगळ्यात पहिल्यांदा मी म्हणाले इम्युनिटी वगैरे तर कळाले. आता ऑल टाईप्स ऑफ डिफेन्स मेकॅनिझम की जे रेजिस्ट करतात कोणत्याही प्रकारच्या इन्फेक्शनला की ज्याच्यापासून आपल्या शरीराला धोका आहे. इम्युनिस या वर्डपासून आला फ्रीडम किंवा एक्झेम्प्ट असा अर्थ होतो. एडवर्ड जेन्नर यांनी सगळ्यात पहिल्यांदा ही टर्म दिली. कॅरेक्टर आहे तिचं सगळ्यात महत्त्वाचं इम्युन सिस्टीमचं आपल्या, की ती आपल्या शरीरातल्या स्वतःच्या सेल्स आणि फॉरेन सेल्स ज्या आहेत त्यांच्यामध्ये डिफरन्शिएट करू शकते, आयडेंटिफाय करू शकते स्वतःच्या सेल कोणत्या आणि इतर कोणत्या सेल्स आहेत. क्लिअर आहे इथंपर्यंत. पुढचं जे आहे इम्युन रिस्पॉन्स, एकदा का त्यांनी डिटेक्ट केलं म्हणजे मी म्हणते की त्यांच्याकडे ही ॲबिलिटी आहे, सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टर आहे त्यांचं की ते कोणत्या प्रकारचा रिस्पॉन्स जारी करू शकतात. 3 प्रकारे आहे बरोबर. एखादं इन्फेक्शन झालं, रिस्पॉन्स जारी केला 3 प्रकारे. सगळ्यात पहिला येतोय तो म्हणजे रिकग्निशन फेज, की त्या बॅक्टेरियाजना किंवा जे काही आहे, बॅक्टेरिया आहे, व्हायरस आहे, ज्याच्यापासून इन्फेक्शन झालेला फॅक्टर आहे त्याला डिटेक्ट करणं, त्याला शोधणं पहिली. दुसरी आहे ॲक्टिवेशन फेज, की जिच्यामध्ये जर का तो सापडला डिटेक्शनमध्ये तर लगेच काय करणं, इम्युनिटी ॲक्टिवेट करणं, ॲक्टिवेट होणं. आणि तिसरी आहे इफेक्टर फेज. आता जर का ॲक्टिवेट केलं आहे तर इफेक्टर फेजमध्ये काय, त्याच्यावरती परिणाम करायला सुरुवात करा, जे काही असेल म्हणजे त्याला मारण्याची तयारी करा आहे बरोबर. इफेक्टर फेज. नंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे टाईप्स ऑफ इम्युनिटी. हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. आपल्याला शिकायचं डिसीज, बॅक्टेरियल डिसीज कोणते, त्याचे फंक्शन्स कोणते, त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे जसे की मलेरिया वगैरे आहे ज्याच्यावर वारंवार प्रश्न आला आहे, त्याचा एंटायर सायकल आपण डिस्कस करणार आहोत. सो आता आधी हा सगळा बेसिक पार्ट, अँटीजेन, अँटीबॉडी, इम्युनिटी, टाईप्स ऑफ इम्युनिटी, इम्युन सेल्स कोणत्या कोणत्या आहेत हा सगळा या लेक्चरमध्ये आणि पुढच्या एका लेक्चरमध्ये क्लिअर करणार आहोत. आणि नंतरच्या लेक्चरमध्ये आपण ऑल टाईप्स ऑफ डिसीजेस डिस्कस करणार आहोत. इकडे बघा पुढे 3 फेजेस सांगितल्या आणि नंतर आता आपण पाहतोय टाईप्स ऑफ इम्युनिटी. टाईप्स ऑफ इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकार शक्तीचे प्रकार कोणते कोणते असतात. एकूण 2 टाईप्स असतात याचे. सगळ्यात पहिला येतो तो म्हणजे सगळ्यात दुसरा आधी बघूयात आपण अक्वायर्ड इम्युनिटी, जो आपण नंतर डिस्कस करणार आहोत. अक्वायर्ड इम्युनिटी
आणि सगळ्यात पहिला जो आहे आणि महत्त्वाचा की जो आपल्याकडे ऑलरेडी जो नॉन स्पेसिफिक आहे आपल्याकडे बाय बर्थ जन्मतःच जन्मापासून प्रेझेंट असलेली इम्युनिटी ती म्हणजे इन्नेट इम्युनिटी. इन्नेट इम्युनिटी. आणि दुसरा टाईप आहे ॲक्वायर्ड इम्युनिटी. या दोघांमध्ये आपल्याला डिफरन्स पाहायचा आहे की नेमका काय फरक आहे याच्यामध्ये. सगळ्यात पहिला फरक मी तुम्हाला सांगितला की इन्नेट इम्युनिटी जी आहे ती इन्नेट इम्युनिटी असते नॉन स्पेसिफिक. इन्नेट इम्युनिटी असते नॉन स्पेसिफिक. आता नॉन स्पेसिफिक म्हणजे काय? सगळ्यांना समान कायदा त्या पद्धतीचा, म्हणजे कोणीही असू दे, कोणताही व्यक्ती असू दे की त्या सगळ्यांना सेम रूल फॉलो होणार. काही दोघांमध्ये कोणामध्ये डिफरन्शिएट नाही करायचं, कशाच्याच आधारावर नाही करायचं. सगळ्यांना सेम जे काही आहे ट्रीटमेंट ती सगळ्यांना सेम मिळणार. कुठे आहे? इथे इन्नेट इम्युनिटीमध्ये आहे की जी आपल्याकडे बाय बर्थ प्रेझेंट असते. बाय बर्थ जन्मापासून प्रेझेंट असलेली आहे. इथंपर्यंत क्लिअर आहे? कोणत्याही प्रकारचं डिफरन्शिएट कोणत्याही सेल्समध्ये करायचं नाही, कोणत्याही इन्फेक्शनमध्ये करायचं नाही. सगळ्यांना सारखी ट्रीटमेंट देणं नॉन स्पेसिफिक आहे. बरोबर, नॉन स्पेसिफिक. इकडे जी ॲक्वायर्ड इम्युनिटी आहे ती ॲक्वायर्ड इम्युनिटी असते स्पेसिफिक. आता स्पेसिफिक म्हणजे काय की काही ठराविक बॅक्टेरिया आहे मग त्याला वेगळी ट्रीटमेंट द्या. व्हायरस आहे मग व्हायरसेसना वेगळी ट्रीटमेंट द्या. किंवा एखादं साध्या प्रकारचं इन्फेक्शन आहे, म्हणजे जसं की आपण म्हणतो पोलन ग्रेन्समुळे होणार आहे किंवा इतर कोणत्या फूडमुळे होणार आहे, नाही का, त्याच्या विरुद्ध वेगळा रिस्पॉन्स जारी करणं, म्हणून आपण याला म्हणतो स्पेसिफिक. प्रत्येक टाईपनुसार की तुमचा इन्फेक्शियस फॅक्टर कोणता आहे, तुम्हाला आजार कोणामुळे झाला आहे, इन्फेक्शन कोणामुळे झालं आहे, याच्यानुसार ती काय करते, प्रत्येकाला ट्रीट करत असते. दॅट इज स्पेसिफिक, किंवा जिला आपण ॲक्वायर्ड इम्युनिटी असं म्हणतो. आणि ॲक्वायर्ड इम्युनिटीलाच अजून आपण काय म्हणतो, ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी असं म्हणतो. ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी. हे इथंपर्यंत क्लिअर. नंतरचा इन्नेट इम्युनिटीचं सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टर, इन्नेट इम्युनिटीला आपण म्हणतो फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स. इन्नेट इम्युनिटीला आपण म्हणतोय फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स. आता फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स असं आपण का म्हणतोय? सगळ्यात महत्त्वाचं की जेव्हा केव्हा आपल्याला कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन होतंय, एनी टाईप ऑफ इन्फेक्शन, आपल्याला इन्फेक्शन कोणत्याही प्रकाराचं होतंय, पण सगळ्यात पहिल्यांदा जी ॲक्टिवेट होईल इम्युनिटी किंवा जी इम्युन सिस्टीम ॲक्टिव्ह होईल, जो प्रकार ॲक्टिव्ह होईल तो आहे इन्नेट इम्युनिटीचा. म्हणून आपण त्याला म्हणतोय फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स. सगळ्यात पहिल्यांदा ॲक्टिवेट होते, कोणताच नाही विचार करायचा, लगेच इन्फेक्शन झालं, ॲक्टिवेट झाली. कोणती इम्युनिटी आहे? इन्नेट इम्युनिटी आहे. बरोबर. डिसीजेसमधले क्लासिफिकेशनमधले जे प्रश्न आहेत ते प्रयत्न करायचा की इंग्लिशमध्येच वाचायचे, ठीक आहे, कारण मराठीमध्ये थोडेसे अल्टरनेट वर्ड फार जास्त देतात. फॉर एक्झाम्पल आत्ताच्या 2020च्या एक्झामला विचारलेला एक साधा आणि सोपा वन लाईनर प्रश्न होता की सेल कोणी डिस्कवर केली आहे. बरोबर. तथा मराठी वर्ड दिलेला होता कोशिका आहे. बरोबर. आता जर का आपण थोडंसं ज्यांना कोशिका माहीत नाही आहे पण त्यांनी मराठी इंग्लिश वर्डच नाही वाचला, नाही का, सो मग तिकडे थोडंसं कन्फ्युजन होतं. आता सेल हा एक वर्ड आहे, सो आपण तिकडे तोच यूज करणार आहे. म्हणून थोडंसं मी प्रयत्न करत असते की थोडंसं जास्तही इंग्लिश तसं मिक्सच घेते. पण काही टॉपिक्स असे आहेत बायोलॉजीचे की जे आपल्याला थोडेसे इकडे डिटेलमध्ये दिलेत, नाही का. आता हा जो हेल्थ आणि डिसीजेस टॉपिक आहे तो आपण NCERTमधून प्रिपेअर करतोय, कारण आत्ताचे जे प्रश्न विचारले होते ना रिसेंटच्या एक्झाममध्ये, ज्याच्यामध्ये मलेरियासाठी कोणता एक टॉक्सिक सबस्टन्स तयार होतो, म्हणजे 3-4 दिवसांनी ताप येणं, पुन्हा कमी होणं, त्याच्यासाठी कोणता घटक रिस्पॉन्सिबल असतो की ज्याला आपण हिमोझोईन असं म्हणतो, त्याचा कुठेही स्टेट बोर्डमध्ये रेफरन्स नाही आणि ॲज इट इज तो आपल्याला NCERTमध्ये सापडतो. सो मग आपण हा जो टॉपिक आहे तो NCERTमधून प्रिपेअर करतोय, ठीक आहे. मग नंतरचा बघा, हे कळालं की फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स. सो मग तुम्ही स्टेट बोर्ड रेफर करत असाल तरीसुद्धा तोच सिक्वेन्स आहे, फक्त एखाद दुसरा पॉईंट, जसं की मी आत्ताचा सांगितला तुम्हाला, तो एखाद दुसरा पॉईंट फक्त कमी जास्त असू शकतो, ठीक आहे. हे बघा, इन्नेट इम्युनिटी झाली ही पहिल्या प्रकारची. नंतर मी म्हणाले की ही जी काही आहे ज्याला आपण ॲक्वायर्ड इम्युनिटी असं म्हणतोय, म्हणजे जी आपल्याकडे बाय बर्थ प्रेझेंट नाही आहे,
जी आपल्याकडे बाय बर्थ प्रेझेंट नाही आहे. ॲडॅप्टिव्ह का म्हणतोय? कारण ती आपल्याला ॲडॉप्ट करावी लागते, आहे बरोबर. ती आपल्याला ॲडॉप्ट करावी लागते. म्हणजे जसं की आपण ग्लँड शिकताना शिकलेलो होतो की नर्वस सिस्टीम शिकताना आपण शिकलेलो होतो की काही अशा सवयी असतात की ज्या आपल्याला बाय बर्थ शिकून आलेलो असतो. आपण त्या सगळेच शिकून येतात. जसं की शिंकणे आहे, जांभळी देणं आहे, खोकणं आहे ना बरोबर. की लहान मुलांना शिकवायला लागत नाही तर जन्मल्यानंतर की अशा पद्धतीने तू शिंकायला हवं किंवा अशा पद्धतीने खोकायला हवं किंवा जांभळी द्यायला हवी. त्या गोष्टी त्यांना ऑलरेडी आधीपासून येत असतात. बाय बर्थ त्यांच्याकडे त्या सवयी प्रेझेंट असतात. पण जसं की चालणं आहे, धावणं आहे, बोलणं आहे, या गोष्टी आपल्याला त्यांना शिकवाव्या लागतात. तसंच आहे की ही आहे इन्नेट इम्युनिटी जी बाय बर्थ प्रेझेंट असते आपल्यामध्ये आणि ती डिपेंड करते नाही का. म्हणजे ते पुढे आहेच आपल्याला तो पाठ. आणि ॲक्वायर्ड इम्युनिटी जी आपल्याला ॲडॅप्ट करावी लागते, जी आपल्यावरती डिपेंड असते. आपण जशा पद्धतीने ॲडॉप्ट करतोय त्याला आपण म्हणतोय ॲक्वायर्ड इम्युनिटी किंवा ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी. नंतरचा बघा, ही जी इन्नेट इम्युनिटी आपण पाहिली, फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स जिला आपण म्हणतोय, तिच्यामध्ये किंवा ती स्वतःचे फंक्शन्स पार पडताना तिकडे 4 प्रकारचे बॅरियर्स असतात. 4 प्रकारचे नाही आहेत, पुढे 5 की 6 आहेत, डिस्कस करूयात आपण ते जे बॅरियर्स आहेत ते अभ्यासणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. बॅरियर्स आहे बरोबर. ते बॅरियर्स असतात, सगळ्यात पहिले असतात फिजिकल बॅरियर्स. थोडीशी नावं इंग्लिशमध्ये आहेत तर एवढं काही पॅनिक होण्याची गरज नाही आहे. इन्फॉर्मेशन लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या त्या गोष्टीशी रिलेटेड इन्फॉर्मेशन लक्षात राहिली की आपल्याला तो पार्ट ते इझिली लक्षात राहून जातं. सो तुम्ही तोच प्रयत्न करा. नंतर आहे फिजिओलॉजिकल बॅरियर्स. नंतर आहेत फिजिओलॉजिकल बॅरियर्स. फिजिओलॉजिकल बॅरियर्स नंतर आहे सेल्युलार बॅरियर्स. सेल्युलार बॅरियर्स नंतरचा आहे सायटोकाईन बॅरियर्स. सायटोकाईन बॅरियर्स आणि सायटोकाईन बॅरियर्स नंतर सगळ्यात लास्टचा आहे इन्फ्लॅमेटरी बॅरियर्स. इन्फ्लॅमेटरी बॅरियर्स. वन बाय वन आपण हे डिस्कस करणार आहोत. खूप जास्त इंटरेस्टिंग पार्ट आहे. फक्त याची नावं जरी कठीण असली तरी हा पार्ट खूप इंटरेस्टिंग आहे. सगळ्यात पहिलं आपण डिस्कस करूयात की हे जे फिजिकल बॅरियर्स आहेत ते फिजिकल बॅरियर्स म्हणजे नेमके कोणते. बघा, फिजिकल म्हणजे काय येणार आहे की जे एक्सटर्नल बॅरियर्स म्हणजे आपण त्यांना अडथळे म्हणतो, आहे बरोबर. हे अडथळे कोणाला येत आहेत? बॅरियर्स म्हणजे अडथळे. मग हे अडथळे कोणासाठी आहेत? इन्फेक्शियस फॅक्टरसाठी आहेत. जे डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम आहेत त्यांच्यासाठी हे अडथळे आहेत. मग फिजिकलमध्ये सगळ्यात पहिल्यांदा की जो एक्सटर्नल बॉडी सरफेसवरती असतो, जो एक्सटर्नल बॉडी सरफेसवरती असेल ते वाले बॅरियर ज्यांना आपण म्हणतोय फिजिकल बॅरियर. म्हणजे त्यांना आतमध्येच एंट्री द्यायची नाही. कोणतं आहे? सगळ्यात पहिलं स्किन. सगळ्यात पहिलं कोणतं आहे? स्किन, आहे बरोबर. की जी काय करते, एकतर एखादं इन्फेक्शियस बॅरियर आहे त्याला आतमध्ये येऊन देत नाही. कारण आपल्या स्किन माहिती आपल्याला की लेअर असतात. कोणती लेअर असते? सगळ्यात एक्सटर्नल लेअर जी असते तिला आपण म्हणतो स्ट्रॅटम कॉर्नियम. स्ट्रॅटम कॉर्नियम ही सगळ्यात आउटर मोस्ट लेअर आहे आपल्या स्किनची. कोणती आहे? स्ट्रॅटम कॉर्नियम. की ती जी लेअर आहे ती एखाद्या इन्फेक्शियस फॅक्टरला आपल्या शरीरामध्ये एंट्रीज देत नाही स्किनच्या थ्रू, आहे बरोबर. आणि नंतरचा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे म्युकस मेम्ब्रेन. हे झालं फर्स्ट फिजिकल बॅरियर्समधलं. हे सेकंड कोणतं आहे? म्युकस मेम्ब्रेन. आता म्युकस फक्त आठवा, म्युकस मेम्ब्रेन तुम्हाला आपोआप कळेल की कुठे कुठे आपल्याला पाहायला मिळतं. सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करा. आपण डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये हा सगळा पार्ट अभ्यासलेला आहे, पचन संस्थेमध्ये अभ्यासला आहे. म्युकस मेम्ब्रेन कुठे असतं? म्युकस कोणाकडून सिक्रेट केला जातो? गॉबलेट सेल्सकडून सिक्रेट केला जातो. मग तो वेगवेगळ्या ठिकाणी कोणत्या पार्टमध्ये त्या सेल्स प्रेझेंट आहे तर त्याच्यावरती ते डिपेंड असतं की कुठे तो सिक्रेट केला जाईल, आहे बरोबर. पण गॉबलेट सेल्स जनरली तो सिक्रेट करतात. सगळ्यात पहिल्या म्युकस सेल्स कुठे असतात? आपल्या रेस्पायरेटरी ट्रॅकमध्ये. सगळ्यात पहिल्यांदा कुठे आहेत? रेस्पायरेटरी ट्रॅक.
रेस्पायरेटरी ट्रॅक्ट आपली नॅझल कॅव्हिटी, म्युकस मेम्ब्रेन, तिकडे म्युकस मेम्ब्रेन आहे की ज्याच्यावरती हेअर सेल्स असतात, सिबॅशियस ग्लँड असतात, त्यानंतर आपण पाहिलं सिलिया टाईप स्ट्रक्चर असतात तिकडे की जे काय सिक्रेट करतात, म्युकस सिक्रेट करतात. आणि त्या म्युकसचा सगळ्यात महत्त्वाचा रोल काय आहे, तर जे काही डस्ट पार्टिकल आहेत, आता रेस्पायरेटरी सिस्टीम आपण म्हणतोय म्हणजे इकडे डस्ट पार्टिकल असणार आहे. डस्ट पार्टिकल आहेत की व्हायरसेस आहेत की जे आपण आपल्या श्वासाच्या थ्रू म्हणजे आपण एक्सेलेशनच्या वेळी, रिस्पिरेशनच्या वेळी आपल्या शरीरामध्ये जाण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यांना ट्रॅप करणं हे काम कोणाचं आहे, रेस्पायरेटरी ट्रॅकमधल्या म्युकस मेम्ब्रेनचं. अजून म्युकस मेम्ब्रेन कुठे असतं, आपल्या डायजेस्टिव्ह ट्रॅक्टमध्ये. डायजेस्टिव्ह ट्रॅकमध्ये म्हणजे आपली जी पचन संस्था आहे त्या पचन नलिका किंवा जिला आपण अन्न नलिका असं म्हणतोय, त्या अन्न नलिकेमध्ये सुद्धा हे म्युकस मेम्ब्रेन प्रेझेंट असतं आहे, बरोबर. मग हे म्युकस मेम्ब्रेन तिकडे जसं की आपण पाहिलं HCl हे ॲसिड सिक्रेट होतं. मग HCl ह्या ॲसिडचा इफेक्ट थोडासा कमी करण्यासाठी किंवा त्या ॲसिडपासून आपल्या पोटाच्या किंवा आपल्या स्टमक जठराच्या ज्या वॉल्स आहेत त्यांना काही इन्फेक्शन नको, इन्फेक्शन म्हणण्यापेक्षा त्यांना काही नाही का त्यांच्यावर इजा व्हायला नको त्यांना, किंवा त्यांच्यावर काहीतरी वेगळा चुकीचा असा काही परिणाम व्हायला नको, याच्यासाठी त्यांचं संरक्षण करण्यासाठी तिकडे म्युकस सिक्रेट केलं जातं. तसंच जर का आपण अन्ननलिकेमध्ये बघितलं, जो इसोफागस आहे तिकडे सुद्धा म्युकस सिक्रेट होतं का, कारण तो जो फूड पेसेज आहे तो स्मूथ करण्यासाठी किंवा इझी फूड पेसेज प्रोव्हाइड करण्यासाठी जो काही बोलस तयार होतोय, अन्नाचा गोळा जो तयार होतोय त्याच्यामध्ये आहे, बरोबर. डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन की जो सुद्धा जिकडे सुद्धा ते म्युकस मेम्ब्रेन काय करतं, असे जे इन्फेक्शियस पार्टिकल्स आहेत किंवा जे आपण कफ म्हणतो नाही का, कफ रिफ्लेक्स आहे, ते सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा रोल प्ले करतं डायजेस्टिव्ह ट्रॅक्टमध्ये, की आपलं जे काही पार्टिकल्स आहेत इन्फेक्शियस पार्टिकल, फॉरेन बॉडीज त्यांना ट्रॅप करण्याचा. आणि नंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे युरिनोजेनायटल ट्रॅक्ट. युरिनोजेनायटल ट्रॅक्ट तिकडे सुद्धा इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. सो त्यापासून सुद्धा प्रोटेक्ट करण्याचं काम हे जे म्युकस मेम्ब्रेन आहे तिकडे प्रेझेंट असलेलं ते करत असतं. आणि अशा पद्धतीने फिजिकल बॅरियर्समधले आपले 2 फॅक्टर्स जे आहेत पहिले ते क्लिअर झालेले आहेत आहे, बरोबर. पहिला आहे स्किनची आउटर मोस्ट लेअर कोणती आहे, स्ट्रॅटम कॉर्डियम. आणि त्यानंतर आहे म्युकस मेम्ब्रेन कुठे कुठे प्रेझेंट आहे, रेस्पायरेटरी ट्रॅक, डायजेस्टिव्ह ट्रॅक आणि युरिनोजेनायटल ट्रॅक 3 ठिकाणी. पुढचा जो फॅक्टर आहे तो फॅक्टर आहे आपला फिजिओलॉजिकल बॅरियर्स. पुढचा जो फॅक्टर आहे तो आहे फिजिओलॉजिकल बॅरियर्स. फिजिओलॉजिकल बॅरियर्स. फिजिओलॉजिकल बॅरियर्स. आता फिजिओलॉजीमध्ये आपण जनरली आता पाहतोय, आपण फिजिओलॉजी म्हणजे काय पाहतोय, सिस्टीम्स पाहतो वेगळ्या वेगळ्या आहे, बरोबर. ॲनिमल्सचा स्टडी आपण करतो, ॲनिमलची फिजिओलॉजी पाहतो, त्यांचं स्ट्रक्चर, त्यांची रचना कशी आहे ते पाहतो, त्यांच्यामध्ये कोणते ऑर्गन काय काम करत आहेत ते पाहतो. मग असे फिजिओलॉजिकल फॅक्टर्स कोणते कोणते असतील, सगळ्यात पहिला महत्त्वाचा फिजिओलॉजिकल फॅक्टर आहे तो म्हणजे फीवर. आपल्याला जो ताप येतो तो फीवर. फिजिओलॉजिकल बॅरियर्स म्हणजे अडथळे कोणासाठी निर्माण करतायत, एखाद्या बॅक्टेरियासाठी, व्हायरससाठी किंवा इतर कोणता जो इन्फेक्शियस फॅक्टर आहे त्याच्यासाठी. मग हा फीवर म्हणजे आपल्याला जो ताप येतो त्याचा कसा काय रोल आहे, सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे. बघा, आपल्याला कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन झालं, कोणत्याही प्रकारचं आपल्याला इन्फेक्शन होतंय तर सगळ्यात आधी आपली जी इम्युन सिस्टीम आहे कोणती ॲक्टिवेट होते, इन्नेट इम्युनिटी आहे, बरोबर. इम्युन सिस्टीम ॲक्टिवेट झाली आणि तिचा फक्त हाच प्रयत्न असतो की एकदा आपण टेम्परेचर वाढवून बघूयात शरीराचं. जर का टेम्परेचर वाढवून त्या टेम्परेचरला त्या बॅक्टेरियानी, त्या व्हायरसनी किंवा तो जो काही इन्फेक्शियस फॅक्टर आहे तो जर का सर्वाईव्ह नाही झाला तर आपल्याला पुढची कामं करण्याची गरजच पडत नाही. त्याच्यामुळे सगळ्यात पहिला जो फिजिओलॉजिकल रिस्पॉन्स असतो तो असतो आपल्या शरीराचा, की आपल्या शरीराचं बॉडी टेम्परेचर वाढवणं. नॉर्मल बॉडी टेम्परेचर आहे 37 डिग्री सेल्सिअस, त्याहून जास्त वाढवणं की ज्या टेम्परेचरला तो एखादा इन्फेक्शियस फॅक्टर सर्वाईव्हच नाही करू शकणार.
आहे बरोबर. म्हणजे त्या तापमानाला तो जगूच नाही शकणार. जसे आत्ता रिसेंटवाले तर बेस्ट एक्झाम्पल आहेत, ज्यांना कोविड-19चं इन्फेक्शन झालेलं आहे किंवा काय, त्यांच्यामध्ये ताप येणं वगैरे वगैरे. प्रत्येकामध्ये तीच लक्षणं दिसतील, नॉट नेसेसरी, पण काहींमध्ये त्या पद्धतीचे येते. किंवा आपण वॅक्सिन घेतोय तेव्हासुद्धा आपल्याला काहींना ताप भरतोय, काहींना नाही भरत आहे, इम्युनिटी चांगली आहे. ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं फिजिओलॉजिकल बॅरियर, की ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिला रिस्पॉन्स आहे की आपल्या शरीराचं बॉडी टेम्परेचर वाढवायचं आणि त्या टेम्परेचरला तो इन्फेक्शियस फॅक्टर सर्वाईव्ह नाही करू शकणार. हे सगळ्यात काय असतं, हा प्रयत्न असतो आपल्या इम्युन सिस्टीमचा. ठीक आहे. त्याच्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे दुसरा, तो म्हणजे pH, बॉडी pH वाढवणं. आता मला सांगा, जेव्हा आपल्या शरीराचा pH वाढतोय किंवा pH कमी होतोय, pH कमी होणं म्हणजे ॲसिडिटी वाढणं, ॲसिडिटी वाढते म्हणजे त्या ॲसिडिटीला कदाचित तो जो काही इन्फेक्शियस फॅक्टर आहे, जो काही जीवाणू आहे, आपल्याला डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम आहे, तो कदाचित सर्वाईव्ह नाही करू शकणार. सेकंड फॅक्टर दॅट इज pH. फर्स्ट फीवर आहे किंवा ज्याला आपण म्हणतो आपल्या शरीराचं टेम्परेचर वाढवणं, हा पहिला फॅक्टर. नंतरचा दुसरा आणि महत्त्वाचा आहे की काही स्ट्रॉंग ॲसिडचं सिक्रिशन करणं, हा सेकंड फॅक्टर आहे. तिसरा फॅक्टर आहे काही स्ट्रॉंग ॲसिड्स. स्ट्रॉंग ॲसिड्समधलं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल कोणतं? स्ट्रॉंग ॲसिड म्हणजे काय, आता सगळं आपण शिकलो आहे, केमिस्ट्री फिजिक्स आपलं जवळजवळ कंप्लीट झालेलं आहे सगळं, नाही का. यातले काही टॉपिक्स राहिलेले आहेत आपले. आता स्ट्रॉंग ॲसिड सगळ्यात कोणतं आहे? डायजेस्टिव्ह सिस्टीम आठवा. डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला कळेल की स्ट्रॉंग ॲसिड्स कुठे तयार होत आहे. स्ट्रॉंग ॲसिड्स म्हणजे आपण काय म्हणतो तेव्हा सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आठवायचं आपल्या स्टमकचं किंवा जठर. आपल्या जठरामध्ये, स्टमकमध्ये आपण जे काही अन्न खातो त्याचं पचन व्हावं, त्याची एक ग्रेव्ही तयार व्हावी की ती पुढे पास करण्यासाठी थोडंसं इझी जाईल, त्याच्या ॲब्सॉर्प्शनसाठी इझी जाईल, याच्यासाठी HCl सिक्रेट केलं जातं, हायड्रोक्लोरिक ॲसिड सिक्रेट केलं जातं, आहे बरोबर. आणि त्याचा अजून एक महत्त्वाचा रोल असतो या फंक्शनसोबतच, की जे काही फूडमध्ये असलेले जे काही बॅक्टेरिया आहेत म्हणा किंवा इतर जे काही फॉरेन पार्टिकल्स आहेत ते डिस्ट्रॉय केले जातील, डिस्ट्रक्ट केले जातील, त्यांचा परिणाम नाहीसा केला जाईल. हे एक महत्त्वाचं फंक्शन असतं या स्ट्रॉंग ॲसिड्सचं. नंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे बाईल ज्यूस. बाईल ज्यूस ज्याला आपण म्हणतोय पित्तरस. बाईल ज्यूस किंवा पित्तरस ॲसिडिक असतो, आहे बरोबर. ॲसिडिक आहे म्हणजे त्याचं सुद्धा फंक्शन तेच असणार आहे की जे काही इन्फेक्शियस फॅक्टर आहे तर त्यांना डिस्ट्रॉय करणं. नंतर सगळ्यात महत्त्वाचं बघा एक आहे लायसोझाईम. आता हे इकडेच खाली लिहिते मी. लायसोझाईम एक एन्झाईम आहे. लायसोझाईम हे कोणाकडून सिक्रेट केलं जातं? लायसोझाईम. लायसोझाईमचं सिक्रेशन कोणाकडून केलं जातं? लायसोझाईम सिक्रेट केलं जातं एकतर आपल्या सलायवाकडून, आपल्या लाळ ग्रंथींकडून, सलायवरी ग्लँड्स किंवा आपली जी लाळ असते, सलायवा असते, त्या सलायवामध्ये लायसोझाईम हे एक्झाम्पल असतं की जे आपल्या माउथमध्येच, आपल्या बकल कॅव्हिटीमध्येच काही बॅक्टेरियाजना नष्ट करून टाकते. काय लायसोझोम अजून सिक्रेट होतं की हे नाही का, आपण आपल्या ज्या टीयर ग्लँड्स असतात किंवा जे टीयर्स असतात, अश्रू असतात, त्या अश्रूंमध्ये सुद्धा काय असतं? लायसोझाईम असतं, आहे बरोबर. की ज्याचा सुद्धा उपयोग काय होतो की इन्फेक्शन विरुद्ध लढण्यामध्ये होतं किंवा काही इन्फेक्शियस फॅक्टर आहेत त्यांना मारण्यामध्ये होतो, त्यांना डिस्ट्रक्ट करण्यामध्ये महत्त्वाचा रोल प्ले करतं लायसोझाईम हे एन्झाईम. आणि त्याच्यानंतर शेवटचं आहे इयरवॅक्स. इयरवॅक्स काय करतं? ट्रॅप करणं, आहे बरोबर. जे काही डस्ट पार्टिकल आहे एक्सेट्रा एक्सेट्रा त्यांना ट्रॅप करणं. त्याचबरोबर स्वेट ग्लँड्स आहेत, त्याच्यामधून जे काही सॉल्ट्स वगैरे सिक्रेट होतात त्यांचासुद्धा महत्त्वाचा रोल आहे त्या बॅक्टेरियाच्या डिस्ट्रक्शन. बॅक्टेरिया सतत येतं आहे याचा अर्थ फक्त बॅक्टेरिया नाही, ते माझ्या बोलण्यातून सतत बॅक्टेरिया जात आहे, पण तुम्ही लक्षात घेताना इन्फेक्शियस फॅक्टर असं लक्षात ठेवा. मग ते बॅक्टेरिया असतील, इव्हन पोलन ग्रेन असतील, ड्रिंकिंग वॉटर असेल की जे आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे, ते माझ्याकडून सतत बॅक्टेरिया बोललं जाते. याचा अर्थ फक्त तेवढंच लक्षात ठेवावं तुम्ही, हा नाही आहे, ठीक आहे. इतरही काही असे घटक आहेत की जे आपल्याला, आपल्या शरीराला ज्यांच्यापासून धोका असतो किंवा आपल्यामध्ये डिसीज कंडिशन निर्माण करू शकतात. आहे क्लिअर इथंपर्यंत? नंतरचं पुढचं जे काही बॅरियर आहे ते आहे तिसऱ्या प्रकारचं, ज्याला आपण म्हणतोय सेल्युलार बॅरियर. पण सेल्युलार बॅरियर पाहण्याआधी आपण पाहूयात कॉम्प्लिमेंटरी सिस्टीम.
सेल्युलर बॅरियर पाहण्याआधी आपण बघूया आता कॉम्प्लिमेंट सिस्टीम. ही जी कॉम्प्लिमेंट सिस्टीम आहे ना ती काय करते बघा. फारच इंटरेस्टिंग पार्ट आहे हा कॉम्प्लिमेंट सिस्टीमचा. हे सगळं माहीत पाहिजे कारण आपलं असं ही सगळी इन्फॉर्मेशन लक्षात असेल ना. तुम्ही ऑब्झर्व करा की आपले सहज डिसीज जे काही बॅक्टेरियामुळे होणारे वगैरे वगैरे आहेत ते पाठ होत नाहीत. हा सगळा पाठ आधी बेसिक समजून घ्या की इम्युनिटी काय आहे, कोणत्या प्रकारची इम्युनिटी असते, अँटीजेन अँटीबॉडी काय आहे, कशा पद्धतीने कामं करतात. हे जेव्हा सगळं समजेल ना, हा सगळा पार्ट क्लिअर असेल तेव्हा तुम्हाला पुढचं वाचायला सुद्धा तेवढंच इझी जातं. तेवढ्यासाठी हा बेसिक पार्ट सांगायचा झाला आहे. अदरवाईज नाही का तुम्हाला फोटोज दाखवून हे सिम्पटम्स आहेत, हे सायन्स आहेत आणि ही ट्रीटमेंट आहे अशा फॉर्मॅटमध्ये सुद्धा आपण दाखवू शकतो. पण आता थोडंसं नाही का डेप्थ वाढलेली आहे. सो आपल्याला प्रत्येक पार्ट तेवढ्याच डिटेलमध्ये अभ्यासणं गरजेचं आहे. कॉम्प्लिमेंट सिस्टीममध्ये ना नेहमी लक्षात ठेवायचं ही ना प्रोटीनशी रिलेटेड असलेली सिस्टीम असते. ठीक आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये 30 किंवा 30पेक्षा जास्त जे प्रोटीन आहेत ना ते इन्व्हॉल्व असतात. 30 किंवा 30पेक्षा जास्त प्रोटीन सहभागी असतात या सिस्टीममध्ये. मग ही सिस्टीम ना 2 प्रकारे काम करते. आता हे जे 30 प्रोटीन आहेत मग मला सांगा एखादं इन्फेक्शन आलं. इन्फेक्शन म्हणजे कोण? इन्फेक्शन कोणामुळे होतं आपल्याला? इन्फेक्शन होतं अँटीजेनमुळे. अँटीजेन म्हणजे इन्फेक्शन डिसीज कॉझिंग एजंट कोण आहे? अँटीजेन. आणि अँटीजेनला मारणाऱ्या कोण तयार करते? आपली अँटीबॉडी तयार करते आपली इम्युन सिस्टीम. म्हणजे यांचं कसं असतं, यांचं संरक्षण करण्याचं काम असतं आणि या काय करतात? आपल्याला धोका पोचवतात, हार्म डिसीज कॉझिंग कंडिशन निर्माण करतात अँटीजेन. मग हे जे 30 प्रकारचे जे प्रोटीन आहेत ते या अँटीजेनवरती 30च्या 30 एकदम अटॅक करतायत असं होत नाही. ठीक आहे. हे जे 3 प्रोटीन आहेत 1 बाय 1 म्हणजे आपण असं म्हणूयात की हे सगळे एका ऑर्डरली मॅनरमध्ये येतात. एक ऑर्डरली मॅनर. आता ऑर्डरली मॅनर म्हणजे काय? पहिलं येतंय, पहिलं दुसऱ्याला बोलावून घेतंय, दुसरा आला मध्ये तिसऱ्याला बोलावून घेतंय, तिसरा आलं चौथ्याला बोलावून घेतोय, मग चौथा पाचव्याला, पाचवं सहाव्याला, सहावं पुढच्याला आणि सो ऑन. अशा पद्धतीने हे 1 बाय 1 एक एक करत येतात आणि हे जे अँटीजेन आहे त्याला डिस्ट्रॉय करण्यामध्ये मदत करतात. आता अँटीजेनला डिस्ट्रॉय कसं करतात? 2 प्रकारे डिस्ट्रॉय करतात. कशा पद्धतीने बघूयात. सगळ्यात पहिलं ॲक्टिव्हिटी यांची जी असते ना ती 2 प्रकारे असते. ॲक्टिव्हिटी कोणाची? ॲक्टिव्हिटी या कॉम्प्लिमेंट सिस्टीममध्ये असलेल्या 30 प्रोटीन्सची ॲक्टिव्हिटी 2 प्रकारची असते. सगळ्यात पहिलं हे आहे अँटीजेन. हे इकडे आहे दुसरा अँटीजेन दुसऱ्या पद्धतीमध्ये. हे कोण आहे? अँटीजेन. हे पण काय आहे? अँटीजेन. या अँटीजेनमध्ये पहिल्या प्रकारची ॲक्टिव्हिटी काय होते बघा. या 30 मधले काही प्रोटीन येतात, काही प्रोटीन यांना इकडे अशा पद्धतीने अरेंज होतात, काही प्रोटीन इकडे अशा पद्धतीने अरेंज होतात आणि इथे हा जो मध्ये स्पेस आहे त्या मधल्या स्पेसमध्ये एक मोठं असं पोअर तयार करतात आहे. बरोबर. मोठं असं होल तयार करतात याच्यामध्ये. आता मला सांगा इथे मध्ये जर का एखादं होल तयार केलं तर याच्या आतमध्ये काय जातं? फ्लुइड जातं. काय जातं? फ्लुइड एंट्री मारतं. कुठे? या अँटीजेनमध्ये त्या फ्लुइडनी एंट्री मारली, वॉटर जातं, वॉटर गेलं आणि आपल्याला माहिती आहे की एखादी क्षमतेपेक्षा जास्त जर का एखाद्यामध्ये आपण नाही का एखाद्या भांड्याची क्षमता एक ठराविक आहे, त्याच्यापेक्षा जास्त आपण त्यामध्ये पाणी भरत चाललो तर त्याची क्षमता संपल्यानंतर अर्थात ते पाणी त्यामधून काय होणार आहे? बाहेर येणार आहे. बरोबर. किंवा एखादी पिशवी आहे, पिशवीमध्ये आपण भरत चाललो, काहीतरी भरत चाललो, प्लास्टिकची पिशवी आहे, अशी एक क्षमता येईल की तिला तिचं वजन जे काही आहे ते पेलणं शक्य नाही होणार, ती काय होईल? फाटेल. सेम तीच कंडिशन या अँटीजेनच्या बाबतीत होते. जेव्हा याच्यामध्ये आतमध्ये फ्लुइड एंट्री मारतंय तेव्हा अशी एक स्टेज येईल की ज्या वेळे त्या अँटीजेनची त्या पाण्याला किंवा त्या फ्लुइडला सामावून घेण्याची क्षमता संपते आणि हे जे अँटीजेन आहे ते काय होतं? फुटतं. म्हणजे याचं काय होतं? बर्स्टिंग होतं किंवा ती सेल जी आहे ती बर्स्ट होते, फुटते आणि या फुटण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? लायसिस. ब्रेकडाऊन. लायसिस म्हणजे ब्रेकडाऊन. आहे इथंपर्यंत क्लिअर? पहिली ॲक्टिव्हिटी झाली म्हणजे अँटीजेन संपला, अँटीजेनचा इफेक्ट पण तिथेच संपला.
दुसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये काय होतं बघा, याला हे थोडंसं स्ट्रॉंग असेल असं समजूयात. याला फक्त इकडे आणि इकडे अटॅच होऊन चालत नाही. याला आपल्या ज्या बॉडी सेल्स आहेत, मी काय म्हणाले, आपली इम्युन सिस्टीम आयडेंटिफाय करू शकते स्वतःच्या सेल कोणत्या, दुसऱ्यांच्या सेल कोणत्या. आता इम्युन सिस्टीमला आयडेंटिफाय करायला थोडंसं अवघड जातं आहे. मग ही जी कॉम्प्लिमेंट सिस्टीम आहे, कॉम्प्लिमेंट आहे बरोबर, ही जी कॉम्प्लिमेंट सिस्टीम आहे ती काय करते, या अँटीजेनच्या भोवती हे जे 30 प्रोटीन आहेत ते 30 प्रोटीन 1 बाय 1 येऊन अटॅच होतात. हे 30 प्रोटीन 1 बाय 1 येऊन काय होतील, अटॅच होतील. आता हे 30 प्रोटीन इकडे आले ना की पूर्णपणे याला काय करणार, गुंडाळून घेणार आहे बरोबर. मग आता या अँटीजेनवरती हे सगळे प्रोटीन लागलेत म्हणजे आपल्या इम्युन सिस्टीमने आयडेंटिफाय केलं. म्हणजे इम्युन सिस्टीम म्हणजे कोणत्या सेल की ज्या फॉरेन पार्टिकलला डिस्ट्रॉय आणि डिस्ट्रक्ट करतात, फॅगोसायटिक सेल. कोणत्या, फॅगोसायटिक सेल. एखादा फॉरेन पार्टिकल आहे म्हणजे बाहेरून आलेला पदार्थ आहे, त्याला ओळखायचं, डिस्ट्रक्ट करायचं काम कोणाचं आहे, फॅगोसायटिक सेलचं. फॅगोसायटिक सेल्सना आत्तापर्यंत ओळखू येत नव्हतं. मग हे काय झाले, 30 एक जाऊन याच्यावरती अटॅच झाले. आता फॅगोसायटिक सेलनी ओळखलं, फॅगोसायटिक सेल आली आणि फॅगोसायटिकनी यांना घेतलं घेऱ्यामध्ये आणि काय करून टाकलं, डिस्ट्रक्ट करून टाकलं. अशा पद्धतीने कॉम्प्लिमेंट सिस्टीम 2 प्रकारे आपली ॲक्टिव्हिटी पार पाडते. क्लिअर हा मुद्दा कॉम्प्लिमेंट सिस्टीमचा. नंतरचा जो पॉईंट आहे, हे जे इथे पोर असतं ना त्याला आपण म्हणतो ट्रान्समेम्ब्रेन पोर. हे जे पोर आहे इथे त्याला आपण म्हणतो ट्रान्समेम्ब्रेन पोर. ट्रान्समेम्ब्रेन पोर. नंतरचे आहेत सेल्युलार बॅरियर्स. हे क्लिअर का इथंपर्यंत. कॉम्प्लिमेंटरी सिस्टीम 30पेक्षा जास्त, स्टेट बोर्डमध्ये आपल्याला म्हटलं की 30पेक्षा जास्त इन्व्हॉल्व असतात, पण मी तुम्हाला 30 इथे हा आकडा दिला आहे. पण लक्षात ठेवा 30 किंवा त्याहून जास्त प्रोटीन या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व असतात कॉम्प्लिमेंट सिस्टीममध्ये. 2 प्रकार ॲक्शन. पहिलं म्हणजे एक तर त्याला ट्रान्समेम्ब्रेन पोर पाडतील, होल पाडतील, आतमध्ये पाणी टाकतील, सेल फुटेल, बस्ट आउट होईल. दुसरं आहे ओळखताच येत नाही आहे, मग 30 जाऊन सगळे चिकटतील त्याला. मग फॅगोसायटिक सेल आयडेंटिफाय करतील की हीच ती सेल आहे जिला आपल्याला मारायचे आहे बरोबर. मग फॅगोसायटिक सेल येईल, त्याला काय करेल, इनगल्फ करेल, इंजेस्ट करेल, गिळून घेईल, समाप्त करेल. झाली कॉम्प्लिमेंटरी सिस्टीम. पुढचा जो पार्ट आहे तो आहे सेल्युलार बॅरियर्स. सेल्युलार बॅरियर्समध्ये काय काय होतं बघा, 2 प्रकारे आपले सेल्युलार बॅरियर काम करतं किंवा अडथळे जे असतात ना पेशीय, ते 2 प्रकारचे असतात. पेशीय अडथळे 2 प्रकारचे असतात सेल्युलार बॅरियर. पहिलं म्हणजे कोणतं, आत्ताच आपण पाहिलं फॅगोसायटिक सेल. फॅगोसायटिक बॅरियर म्हणा किंवा फॅगोसायटिक सेल म्हणा, काय करेल, हा एखादा फॉरेन बॉडी आहे, इकडून आपली सेल आली फॅगोसायटिक, काय केलं, याला इनगल्फ केलं, गिळून घेतलं, संपवला विषय तिचा तिथेच. क्लिअर आहे. दुसऱ्या प्रकारचे जे बॅरियर्स आहेत ते आहेत नॅचरल किलर सेल्स. आता इथे थोडंसं इंटरेस्टिंग पार्ट आहे बरं का. नॅचरल किलर सेल्स. आता ह्या ज्या नॅचरल किलर सेल्स आहेत त्या नॅचरल किलर सेल्स कुठे प्रेझेंट असतात किंवा ॲक्टिव्ह होतात. मी असं म्हणाले, सगळ्यात सुरुवातीला काम कोण करतं, फिजिकल बॅरियर कोणतं आहे, आपली स्किन आहे, म्युकस मेम्ब्रेन आहे. जेव्हा आपली स्किन आहे किंवा म्युकस मेम्ब्रेन आहे ते फेल होतात की त्या बॅक्टेरियाला शरीराबाहेरच थांबवून ठेवावं, याच्यासाठी जेव्हा फेल होतील तेव्हा काम करतात आपल्या नॅचरल किलर सेल. एखादा पार्टिकल, फॉरेन पार्टिकल आत आला ना आला की लगेच या ज्या काही नॅचरल किलर सेल्स म्हणजे मारणाऱ्या पेशी डायरेक्ट अटॅक सुरू करतात आहे बरोबर, लगेच ॲक्टिवेट होतात. मग या ज्या नॅचरल किलर सेल्स आहेत किंवा ज्यांना आपण फॅगोसायटिक सेल्स असं सुद्धा म्हणू शकतो, त्या 2 प्रकारच्या असतात. फॅगोसायटिक सेल्स लगेच ॲक्टिवेट होणाऱ्या फॅगोसायटिक सेल किंवा नॅचरल किलर सेल, दोन्ही सेल्युलर बॅरियर म्हणून काम करतात. नंतरचा बघा, नॅचरल किलर सेल्सचं नंतर बघूयात आपण. आधी फॅगोसायटिक सेल्स कोणत्या कोणत्या असतात त्या बघूयात. सगळ्यात पहिल्यांदा ज्या टिश्यूमध्ये इन्फेक्शन झालंय, एखादी टिश्यू आहे आपली, उती आहे एखादी, ठीक आहे, समजा ही आहे आपली एखादी टिश्यू, ठीक आहे, याच्यामध्ये एखादं इन्फेक्शन झालं, ठीक आहे, इन्फेक्शन झालं, काही आपल्याला इन्फेक्शन होते म्हणजे काहीतरी डिसीजच व्हायला हवा, मोठाच आजार व्हायला हवा, काही गरज नाही आहे. एखादा साधा मच्छर चावला तरीसुद्धा आपल्याला लगेच
वेगवेगळे वेगळे आजार होतात नाही का. मग ते मच्छर जरी चावला तरी आपल्याला तिथे एक रेडनेस दिसते, आपली तिथली जागा थोडीशी सुजलेली दिसते, लाल दिसते आहे बरोबर. थोडासा पेन, थोडीशी जळजळ झाल्यासारखं होतं, तिथे थोडीशी आपल्याला गरम वाटते, म्हणजे ती जागा गरम झाल्यासारखी वाटते. सगळं कोणाचं फंक्शन आहे, हे आपल्या इम्युन सिस्टीमचं फंक्शन आहे. कशा पद्धतीने ते आपण बघूयात. टिश्यू आहे, टिश्यूमध्ये एखादं इन्फेक्शन झालं, ही टिश्यू कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये असते, आपल्या ब्लड वेसलच्या, रक्तवाहिन्यांच्या, ब्लड वेसलच्या कॉन्टॅक्टमध्ये असते. ब्लड वेसल्समध्ये काय असणार आहे, ब्लड असणार आहे. जर का तिकडे ब्लड आहे तर ब्लड कोणत्या गोष्टी कॅरी करतं, ब्लड सेल्स आणि प्लाझ्मा. मग ब्लड सेल्स ज्या आहेत WBC टाईपच्या, त्या इन्फेक्शनच्या काळामध्ये ॲक्टिव्ह होतात. आणि जेव्हा WBC ॲक्टिव्ह होईल तेव्हा WBC मधल्या सगळ्यात महत्त्वाच्या 2 प्रकारच्या सेल आहेत की ज्या फॅगोसायटिक असतात. कोणत्या, अँटीबॉडीज तयार करणाऱ्या न्यूट्रोफिल्स आणि दुसऱ्या ज्या असतात त्या असतात मोनोसाइट्स. मी तुम्हाला सांगितलेलं होतं बघा, मोनोसाइट्स या ज्या सेल्स आहेत न्यूट्रोफिल्स अँटीबॉडीज तयार करतील. मोनोसाइट्स काय करतात बघा की सगळ्यात महत्त्वाचं इथे आहेत, समजा या ब्लड सेल्समध्ये कोण आहे, ब्लड वेसलमध्ये कोण आहेत, मोनोसाइट आहेत आहे बरोबर. मोनोसाइट्सचा शेप कसा असतो, अमिबॉइड शेप असतो, आल्यासारखा शेप असतो आहे बरोबर, की कसला शेप नाही आहे वाकडा तिकडा. मग कसे, जेव्हा किंवा इकडे इन्फेक्शन होतं आहे ना, तेव्हा या मोनोसाइट डायपेडेसिस प्रोसेस शिकलो आपण, डायपेडेसिस किंवा डायापेडेसिस म्हणजे या ब्लड वेसल्समधून मोनोसाइट्स बाहेर येणं आहे बरोबर. या ब्लड वेसल्समधून मोनोसाइट बाहेर येणं आणि अशा ठिकाणी पोचणं जिथे टिश्यू इन्फेक्ट झालेली आहे बरोबर. मग जेव्हा या मोनोसाइट ब्लड वेसलमधून बाहेर येतात तेव्हा आपण त्यांना काय म्हणतो, तेव्हा आपण त्यांना म्हणतो मॅक्रोफेजेस असं म्हणतो. आणि या मॅक्रोफेजेस 2 प्रकारच्या असतात, म्हणजे सगळ्यात मोठ्या सेल मॅक्रोफेजेसलाच आपण काय म्हणतो, फॅगोसायटिक सेल. जसं की लिव्हरमध्ये असतील तर त्यांना आपण काय म्हणतोय, कुफर सेल्स असं म्हणतोय. क्लिअर का पहिला मुद्दा हा मॅक्रोफेजेसवाला आहे बरोबर, की ज्यांना आपण इटर सेल, बिग इटर असं पण म्हणतो, सेल इटर असं पण म्हणतो, की ज्या डायरेक्ट सेलवरती अटॅक करतात, मारून टाकतात आहे बरोबर. क्लिअर इथंपर्यंत. पुढचा जो पार्ट आहे तो आहे नॅचरल किलर सेल्सचा. नॅचरल किलर सेल्सचे 2 पार्ट पडतात बघा, इथेच दाखवते मी तुम्हाला. नॅचरल किलर सेल्स 2 प्रकारच्या असतात. नॅचरल किलर सेल्स पहिल्या ज्या असतात त्यांना आपण म्हणतो व्हायरस इन्फेक्टेड, आणि दुसऱ्या ज्या सेल्स असतात त्यांना आपण म्हणतो कॅन्सर सेल्स. पहिल्या आहेत व्हायरस इन्फेक्टेड आणि दुसऱ्या आहेत कॅन्सर सेल्स. मग या ज्या काही व्हायरस इन्फेक्टेड आणि कॅन्सर सेल्स हे 2 प्रकार आहेत नॅचरल किलर सेल्सचे. ठीक आहे. या ज्या व्हायरस इन्फेक्टेड सेल्स आहेत त्या किंवा व्हायरस इन्फेक्टेड सेल्स, त्यांना आपण या व्हायरसला मारतात का, नाही, या व्हायरसला नाही मारत, या आपल्या स्वतःच्याच सेल्सना मारतात. अटॅक ऑन ओन सेल्स, अटॅक ऑन देअर ओन बॉडी सेल्स. स्वतःच्याच शरीरामधल्या अशा पेशींवरती अटॅक करतील, आक्रमण करतील की ज्या सेल्स व्हायरस इन्फेक्टेड आहेत, ज्यांना इन्फेक्शन झालंय अशा सेल्सना मारतील व्हायरस इन्फेक्टेड सेल्स आहे बरोबर. आणि कॅन्सरस सेल्स आपल्याला माहिती आहे जेव्हा जास्त ग्रोथ होते तेव्हा त्या स्टेजला जेव्हा एखाद्या टिश्यूची म्हणा किंवा अशी एक अनकंट्रोल्ड अशी ग्रोथ होते तेव्हा आपण त्यांना म्हणतो कॅन्सरस सेल्स, की ज्या त्या इन्फेक्टेड सेल्सना मारतात आहे. इथंपर्यंत क्लिअर हे दोन्ही फंक्शन. नंतरचं सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे सायटोकाईन बॅरियर. फार इंटरेस्टिंग आहे सायटोकाईन बॅरियर. याच्यामधलं पहिलं जे आहे ते आपण आत्ता अभ्यासणार आहोत. पुढचं जे आहेत ना 2 ते प्रकार आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये एक जी काही मेकॅनिझम आपण जेव्हा बघू त्या मेकॅनिझममध्ये आपल्याला ते डिस्कस करायचं आहे. कोणतं आहे पहिलं, सायटोकाईन बॅरियर. हे जे सायटोकाईन बॅरियर आहे तर त्याच्यामध्ये 3 प्रकार पडतात. कोणते 3 प्रकार पडतात, सगळ्यात पहिलं इंटरफेरॉन्स. सगळ्यात पहिलं आहे इंटरफेरॉन्स. आता हे इंटरफेरॉन्सना आपण थोडंसं डिटेलमध्ये डिस्कस करू का, कारण आत्ताच्या एक्झामला जो मलेरियामध्ये इन्फेक्शियस जो काही एक एन्झाईम विचारलं होतं आपल्याला ते हिमोझोइन होतं, पण त्या ऑप्शनमध्ये इंटरफेरॉन हा सुद्धा ऑप्शन होता.
ठीक आहे. सो इंटरफेरॉनबद्दल थोडंसं डिटेलमध्ये बघूयात. इंटरफेरॉन आहे, दुसरा आहे ट्यूमर नेक्रोसिस फॅक्टर, दुसरा आहे ट्यूमर नेक्रोसिस फॅक्टर, आणि तिसरं जे आहे ते आहे इंटरल्युकिन. तिसरं जे आहे ते आहे इंटरल्युकिन्स आहे, बरोबर. हे जे इंटरफेरॉन्स आहेत ना, ते इंटरफेरॉन काय आहे बघूयात. इंटरफेरॉन इज अ टाइप ऑफ प्रोटीन. तो ना एक प्रोटीनचाच प्रकार आहे. मग ते प्रोटीन जे आहे ते प्रोटीन कोणत्या प्रकारचं आहे, हे प्रोटीन त्या सेलचं असतं. फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा की आपल्या शरीरामध्ये या सेल्स आहेत, ठीक आहे. आपल्या शरीरामध्ये या सेल्स आहेत आपल्या शरीरातल्या. याच्यामधली ही जी सेल दिसते, जी मी तुम्हाला आता रेड कलरनी दाखवते, ती रेड सेल्स काय आहे, व्हायरस इन्फेक्टेड सेल्स आहे, सेल आहे. व्हायरस इन्फेक्टेड सेल म्हणजे जिला काय झालं आहे, जिला इन्फेक्शन झालेलं आहे, व्हायरसचं इन्फेक्शन झालेलं आहे. मग ही सेल काय करते, या स्वतःच्या सोबतच्या सेलच्या संरक्षणासाठी किंवा त्यांना इन्फेक्शन होऊ नये यासाठी ही सेल एक प्रोटीन सिक्रेट करते, आणि त्या प्रोटीनला आपण म्हणतो इंटरफेरॉन. त्या प्रोटीनला आपण काय म्हणतो, इंटरफेरॉन. म्हणजे हिला इन्फेक्शन झालेलंच आहे, पण ही काय करते, दुसऱ्यांना होऊ नये याच्यासाठी एक सिक्रेट करते प्रोटीन, आणि त्या प्रोटीनला आपण म्हणतो इंटरफेरॉन. इंटरफेरॉन. आणि हे जे इंटरफेरॉन हे प्रोटीन आहे, ते प्रोटीन काय करतं, या बाकीच्या सेल्सना असा मेसेज देतं की त्यांनी या व्हायरस इन्फेक्टेड सेल म्हणजे या व्हायरसच्या विरोधात एक अँटी मायक्रोबियल प्रोटीन तयार करावं. एक काय करावं, अँटी मायक्रोबियल प्रोटीन. मी असं म्हणाले, इंटरफेरॉन हे एका प्रकारचं प्रोटीन आहे जे एखाद्या इन्फेक्टेड सेलकडून सिक्रेट केलं जातं. ही इन्फेक्टेड सेल आहे, हिने सिक्रेट केलं इंटरफेरॉन. इंटरफेरॉननी पुढे या सेल्सना मेसेज दिला की व्हायरसचं इन्फेक्शन होऊ शकतं, तर तुम्ही आता एक अँटीमायक्रोबियल प्रोटीन तयार करा की जे व्हायरसच्या अटॅकला रेजिस्ट करेल. रेजिस्ट व्हायरस अटॅक, की जे पुढे होणाऱ्या विषाणूच्या अटॅकला काय करेल, रेजिस्ट करेल, अडथळा निर्माण करेल. हे झालं इंटरफेरॉनचं सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन. क्लिअर इथंपर्यंत. आणि पुढचा आणि शेवटचा फॅक्टर आहे इन्फ्लॅमेटरी बॅरियर्स. इन्फ्लॅमेटरी बॅरियर्स. सगळ्यात आधी एक प्रश्न तुमच्यासाठी, की आपल्याला जेव्हा एखाद्या प्रकारचं इन्फेक्शन होतं किंवा इन्फ्लॅमेशनच्या विरोधात इमिजिएट रिस्पॉन्स देणारं किंवा इमिजिएट रिस्पॉन्स तयार करणारं सगळ्यात महत्त्वाचं एक मास्ट सेलकडून सिक्रेट केलं जाणारं केमिकल कोणतं आहे, बरोबर. आठवत असेल तर बघा, जे आपण ॲरिओलार टिश्यूजमध्ये पाहिलेलं होतं आहे, बरोबर. सांगते आता इथे इन्फ्लॅमेटरीमध्ये. इन्फ्लॅमेटरी बॅरियर्स. इन्फ्लॅमेटरी बॅरियर्समध्ये सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात ठेवायची की फॉर एक्झाम्पल ही आपली काय आहे, टिश्यू आहे, ठीक आहे. ही टिश्यू आहे, टिश्यूच्या इकडे काय आहे, आपली ब्लड सेल आहे. ही काय आहे, आपली ब्लड वेसल आहे, रक्तवाहिनी आहे. क्लिअर. टिश्यूमध्ये आपल्याला काहीतरी लागलं, मच्छर चावला आपल्याला, हा तो मच्छरचा स्टिंग आहे असं समजूया. मच्छर चावला, काय होणार, हा मच्छर एक इकडे टॉक्झिन टाकलं याने आहे, बरोबर. एक काहीतरी विषारी पदार्थ टाकला आहे, बरोबर. मग या ज्या ब्लड सेल्स आहेत ना, त्यांच्यामधल्या लगेच ज्या मास्ट सेल्स असतात, कोणत्या सेल्स, मास्ट सेल्स. मास्ट सेल्स ॲक्टिव्ह होतात. ॲरिओलार टिश्यूजमध्ये सांगितलेलं होतं आपण, मास्ट सेल्स होत्या, मॅक्रोफेजेस होत्या, ॲडिपोज सेल्स होत्या, आठवते, फायब्रोब्लास्ट होत्या. त्यातल्याच एक होत्या मास्ट सेल, की ज्या मास्ट सेल कशाचं सिक्रिशन करतात, सगळ्यात पहिलं सिक्रिशन करतात त्या हिपॅरिनचं, हिपॅरिन. आणि दुसरं आहे हिस्टामाइन. दुसरं काय आहे, हिस्टामाइन. आणि या हिस्टामाइनचं सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन कोणतं आहे, वॅसोडायलेशन. हिस्टामाइनचं महत्त्वाचं फंक्शन कोणतं आहे, वॅसोडायलेशन. वॅसो म्हणजे काय, या ब्लड वेसल्स. डायलेट म्हणजे काय करणं, यांचा डायमीटर वाढवणं. मग हिस्टामाइन सिक्रेट झालं, हिस्टामाइननी याचा डायमीटर वाढवला.
डायमीटर वाढवला की इकडे ब्लड जास्त प्रमाणात आलं, इकडे ब्लड जास्त आलं, ब्लड जास्त आलं म्हणजे ब्लड सेल्ससुद्धा जास्त प्रमाणामध्ये आल्या, ब्लड सेल्स जास्त प्रमाणात आल्या की इथे काय होतं, आपोआप स्वेलिंग होतं. काय होतं, स्वेलिंग होतं आपल्या त्या एरियाचं जिथे आपल्याला काहीतरी लागलंय, काहीतरी जखम झाले, काहीतरी चावलंय. त्याचबरोबर रेडनेस येते या टिश्यूमध्ये, त्याचबरोबर या टिश्यूमध्ये काय होते, रेडनेस येते. का, कारण हिस्टामाइन ॲक्टिवेट झालं, व्हासोडायलेशन झालं, ब्लड जास्त आलं. मॅक्रोफेजेस काय करतात, मॅक्रोफेजेस जातील इकडे, म्हणजेच काय, मोनोसाईट इकडे जातील. मोनोसाईट इकडे गेल्यावर आपण त्यांना काय म्हणतोय, मॅक्रोफेजेस असं म्हणतोय. मॅक्रोफेजेस इकडे गेल्या की ह्या काय करतील, स्वतःचं काम सुरू करतील. इकडे मायक्रोफेजेस गेल्यानंतर केमिकल रेडनेस होते आणि स्वेलिंग होतं त्या टिश्यूचं आपल्या. आहे बरोबर. स्वेलिंग झालं की आपल्याला तिकडे आठवतं की इकडे आता रिॲक्शन होत आहेत की केमिकल रिस्पॉन्स दिला जातोय, तेव्हा काय होतं, आपोआप हीटसुद्धा निर्माण होते. म्हणजेच तिथे आपल्याला थोडंसं टेम्परेचर आपल्या त्या टिश्यूचं वाढलेलं दिसतं, आपल्याला ती जागा थोडीशी गरम वाटते. आहे बरोबर. सुजलेली दिसते, त्याचबरोबर रेड दिसते, काही प्रमाणात आपल्याला तिथे पेनसुद्धा जाणवतो. हे दुखल्यासारखं, काही लागल्यानंतर आपल्याला ते दुखल्यासारखं सुद्धा दाखवतं. आणि हे सगळं कोणामुळे होतं आहे, इन्फ्लॅमेटरी बॅरियर्समुळे. म्हणजे जे काही लागलं आहे, जे काही टॉक्झिन आपल्या शरीरामध्ये कोणाकडून, व्हायरसकडून, बॅक्टेरियाकडून, इतर कोणत्या पॅथोजनकडून टाकलं गेले, त्याच्या विरोधात इमिजिएट रिस्पॉन्स देण्यासाठी ही जी सिस्टीम ॲक्टिवेट झाले तिला आपण काय म्हणतो, इम्युन सिस्टीम असं म्हणतो. आहे बरोबर. त्यातली पहिली जो प्रकार होता आपला इम्युन सिस्टीमचा, इन्नेट इम्युनिटी, त्या इन्नेट इम्युनिटीचे आपण हे बॅरियर्स बघितले की इन्नेट इम्युनिटी बाय बर्थ प्रेझेंट असते, जन्मापासून प्रेझेंट असते, तिला आपण इन्नेट इम्युनिटी असं म्हणतो. आणि हे त्यांचे बॅरियर्स बघितले, फिजिकल बॅरियर्स, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं स्किन आणि म्युकस मेम्ब्रेन. स्किनचं, आपल्या त्वचेचं सगळ्यात बाहेरची आउटर मोस्ट लेअर होती, तिला आपण म्हणालो स्ट्रॅटम कॉर्नियम. आणि म्युकस मेम्ब्रेनमध्ये आपण 3 ठिकाणी बघितलं होतं, रेस्पायरेटरी ट्रॅक, डायजेस्टिव्ह ट्रॅक आणि युरिनोजेनायटल ट्रॅक. नंतरचं जे बॅरियर होतं ते बॅरियर आहे फिजिओलॉजिकल बॅरियर. फिजिओलॉजिकल बॅरियर्समध्ये आपण अनेक प्रकारचे बघितले. सगळ्यात पहिलं फीवर, ताप येणं, टेम्परेचर वाढणं, pH बदलणं शरीराचा, त्यानंतर शरीराचा फ्लुइडचा, जे काही बॉडी फ्लुइड आहे त्याच्या pHमध्ये बदल होणं, स्ट्रॉंग ॲसिड तयार होणं, त्याचबरोबर अजून मी तुम्हाला सांगितलं लायसोझाईम तयार होणं, जे सलायवाकडून म्हणा किंवा टीयर्स, आपले जे अश्रू असतात त्यांच्यामधून सिक्रेट होतं. नंतरचं पुढचं बॅरियर होतं सेल्युलार बॅरियर. सेल्युलार बॅरियरमध्ये आपण पाहिले 2 प्रकार की ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, सेल्युलार बॅरियर्सच्या आधी आपण कॉम्प्लिमेंट सिस्टीम पाहिलेली होती की जिथे 30 प्रोटीन इन्व्हॉल्व होते. त्या 30 2 प्रकारे ॲक्टिव्हिटी करत होते. काय, दोन्ही एकतर 2 बाजूला सरळ अटॅच व्हायचे, मध्ये एक होल पाडायचं, पाणी टाकायचं, सेल फुटते. दुसरा प्रकार पूर्ण अँटीजेन आहे, त्या अँटीजेनला पूर्ण वेढा द्यायचा, म्हणजे फॅगोसायटिक सेल ज्या आहेत त्या त्यांना ओळखतील आणि काय करतील, डेस्ट्रॉय करून टाकतील. मग आले सेल्युलार बॅरियर. सेल्युलार बॅरियरमध्ये 2 प्रकारच्या सेल्स काम करत होत्या. पहिल्या होत्या नॅचरल किलर सेल्स आणि दुसऱ्या होत्या फॅगोसायटिक सेल्स. फॅगोसायटिक सेल्समध्ये आपण 2 प्रकार पाहिले, न्यूट्रोफिल्स पाहिले आणि मोनोसाईट पाहिले. मोनोसाईट कसं काम करतात ते पण सांगितलं, इकडून बाहेर गेल्या, मॅक्रोफेजेस तयार झाल्या, फॅगोसायटिक असतात फंक्शनमध्ये, त्या सेल्सला काय करतील, इनगल्फ करतील. आहे बरोबर. आणि न्यूट्रोफिल्स अँटीबॉडीज तयार करतील. पुढच्या ज्या होत्या नॅचरल किलर सेल्स, त्यांच्यामध्ये 2 प्रकार आपण पाहिले. व्हायरस इन्फेक्टेड एक होतं आणि दुसरं होतं कॅन्सर सेल्स होतं. व्हायरस इन्फेक्टेड सेल्स ज्या होत्या त्या स्वतःच्या सेल्सनाच मारतात की ज्यांना व्हायरसचं इन्फेक्शन झालेलं आहे. बरोबर. त्या व्हायरसला मारत नाही किंवा अँटीजेनला मारत नाही, शरीरातल्या अशा सेल्सना मारतं की ज्यांना इन्फेक्शन झाले. सेम कॅन्सर सेल्सचं सुद्धा फंक्शन तेच असतं. आहे बरोबर. आणि ही जी काही प्रोसेस आहे त्याला आपण म्हणतो ॲपोप्टॉसिस. आहे बरोबर. लक्षात ठेवा हा एक वर्ड. त्याच्यानंतरचं पुढे आपण पाहिलं की ही वाली सेल्युलर सायटोकाईन बॅरियर. सायटोकाईन बॅरियरमध्ये आपण 3 प्रकार पाहिले. सगळ्यात पहिलं इंटरफेरॉन. इंटरफेरॉन काय करतं, जी व्हायरस इन्फेक्टेड सेल आहे ती स्वतःच्या सोबतच्या सेलना इन्फेक्शन होऊ नये याच्यासाठी एक प्रोटीन रिलीज करते ज्याला आपण इंटरफेरॉन असं म्हणतो. ते इंटरफेरॉन प्रोटीन बाकीच्या सेल्सना सांगतं की व्हायरसचं इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे, तर तुम्ही एक अँटीमायक्रोबियल प्रोटीन तयार करा की ज्याच्यामुळे व्हायरस तुमच्यावर अटॅक करूच शकणार नाही. आणि मग त्या बाकीच्या ज्या सेल्स आहेत त्या काय करतात, अँटीमायक्रोबियल प्रोटीन तयार करतात ज्याच्यामुळे त्यांच्यावरती व्हायरसचा अटॅक होत नाही. नंतर आपण पाहिलं दुसरं होतं, हे काय सांगितलं मी तुम्हाला, सायटोकाईन बॅरियरमधलं पहिलं इंटरफेरॉन. आणि उरलेले जे 2 आहेत ज्याच्यामध्ये आपण पाहिलं ट्यूमर नेक्रोसिस फॅक्टर आणि दुसरं होतं इंटरल्युकिन्स, जे आपण पुढे पाहणार आहोत याच्या मेकॅनिझममध्ये.
आणि नंतरचं लास्टचं होतं इन्फ्लामेटरी बॅरियर इन्फ्लामेशन. मी तुम्हाला सांगितलं आपल्याला कोणतं इन्फेक्शन होतं, आपल्याला काही लागलं, काही जखम झाली, आपल्याला काही कापलं तरीसुद्धा या सगळ्या प्रकारचं जे मेकॅनिझम आहे ते डेव्हलप होतं. तिथे रोल प्ले करतात मास्ट सेल्स की ज्या सिक्रेट करतात हिस्टामाइन आणि हिपॅरिन. हिपॅरिनचं वेगळं फंक्शन आहे, ती एक अँटीकोॲग्युलंट म्हणून काम करतं, रक्त गोठायला विरोध करतं. पण हिस्टामाइन जे आहे ते वॅसोडायलेटर म्हणून काम करतं आणि वॅसोडायलेशनचं फंक्शन इथे महत्त्वाचं आहे. पण अजून एक गोष्ट लक्षात घ्या की हिस्टामाइन जे आहे ते हिस्टामाइन वॅसो कन्स्ट्रिक्टर म्हणून सुद्धा काम करतं. सॉरी, वॅसो कन्स्ट्रिक्टर नाही, ब्रॉन्को कन्स्ट्रिक्टर म्हणून, की जे रेस्पायरेटरी सिस्टीममध्ये जे आपले ब्रॉन्क्युल्स असतात ना, ज्याच्यामधून एक्सचेंज ऑफ एअर घडत असतं, तिकडे त्या कन्स्ट्रिक्ट होतात की त्याच्यामुळे आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो, ज्याला आपण काय म्हणतो, ॲझमा असं म्हणतो आहे, बरोबर, की ज्याच्यामुळे आपल्याला ब्रिदिंगमध्ये त्रास होतो. आणि मग आपल्याला ते एक नाही का ते हे दिलेलं असतं, इनहेलर दिलेला असतो की जो स्प्रे केल्याच्या नंतर आपल्याला थोडंसं बेटर फील होतं नाही का, म्हणजे आपण श्वास इझिली घेऊ शकतो. कारण त्याच्यामध्ये त्या स्प्रेमध्ये काय असतं, अँटीहिस्टामाइन असतं, की ते अँटीहिस्टामाइन इकडे हिस्टामाइननी काय केलं, ब्रॉन्को कन्स्ट्रिक्टर म्हणून काम केलं आणि अँटीहिस्टामाइन काय करेल, ब्रॉन्को डायलेटर म्हणून काम करेल. त्यांचा तो काय करेल, डायमीटर वाढवेल आणि त्याच्यामुळे ते काय होतं, थोडंसं श्वास घ्यायला इझी जातं. क्लिअर? इथंपर्यंत हा होता आजच्या लेक्चरमधला पार्ट, ज्याच्यामध्ये आपण इम्युनिटी पाहिलेली आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण ॲक्वायर्ड इम्युनिटी आणि त्याचं सगळं मेकॅनिझम आणि त्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये सगळ्या प्रकारचे डिसीजेस आपण कव्हर करणार आहोत. ठीक आहे, होप सो हा जो पार्ट होता तो तुम्हाला समजलेला असेल. याच्या पुढचा पार्ट येणाऱ्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.